मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्स घेताना हे 3 मुद्दे नक्कीच इग्नोर करू नका. बरेच लोक आपला प्रीमियम वाचवण्यासाठी किंवा कमी स्वस्तातली पॉलिसी घेण्यासाठी या मुद्द्यांकडे नक्की लक्ष नाही देत. तर तुम्ही अशी चूक टाळू नका की प्रीमियम मधले 1000-2000 रुपये वाचले म्हणजे आपण भरपूर बचत केली, पण क्लेमच्या वेळेस त्याचा तुम्हाला मोठा पस्तावा होऊ शकतो. मुद्दा नंबर 1 की पॉलिसी घेताना कोणतंही व्हॉलंटरी डिडक्टेबल किंवा प्रीमियम मधलं डिडक्टेबल सिलेक्ट नका करू. पूर्ण सम इन्शुर्ड वाली पॉलिसी घ्या. पॉलिसी घेताना तुमच्या पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारचं को पेमेंट किंवा कॅपिंग नाहीये याचं लक्ष द्या, किंवा तुमच्या पॉलिसीमध्ये रूम रेंटवरती कोणते लिमिट्स नाहीयेत हे नक्की बघा. आजारपणासाठी काही सब लिमिट्स नाहीयेत हे नक्की बघा. आणि पॉलिसी घेताना तुम्ही हॉस्पिटलमधल्या कोणत्याही रूममध्ये राहू शकाल अशी वाली पॉलिसी घ्या. म्हणजे असं नका करू की मी फक्त ट्विन शेअरिंग रूम घेईल किंवा मी सिंगल स्टँडर्ड एसी रूम घेईल. तुम्ही पॉलिसी घेताना थोडेसे पैसे जास्त द्या, पण कोणत्याही रूममध्ये तुम्ही ऍडमिट होऊ शकाल अशी वाली पॉलिसी घ्या. प्लस पॉलिसी घेताना हे नक्की बघा की तुमच्या पॉलिसीमध्ये तुमचा जो नो क्लेम बोनस आहे तो प्रत्येक वर्षी वाढणारा आहे की क्लेम आल्यावरती पूर्ण कमी होणारा, झिरो होणारा आहे. जर प्रत्येक वर्षी वाढणारा किंवा गॅरंटेड नो क्लेम बोनस वाली पॉलिसी जर तुम्ही घेतली तर कालांतराने ज्यावेळेस तुम्ही फिट आहात, तुम्ही 3 वर्ष 4 वर्ष क्लेम नाही करत, तर तुमची सम इन्शुर्ड चांगली वाढते. म्हणजे तुमची 10 लाखाची पॉलिसी 20 लाख, 30 लाख, 40 लाख होते. त्यामुळे पॉलिसी घेताना या चुका नक्की टाळा. आणि पॉलिसी घेताना तुम्ही त्या कंपनीच्या रेप्युटेशन बद्दल आणि त्या कंपनीच्या क्लेम सेटलमेंट रेशो बद्दल नक्की IRDAच्या पोर्टलवरती चेक करा आणि त्याच्यानंतरच योग्य सल्लागाराकडून पॉलिसी घ्या. तुम्हालाही जर हेल्थ इन्शुरन्स बद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.